पहाटे 4 वाजता आम्ही दोघं हे पोजेस देत बसलो. तर तुम्हाला वाटलं असेल एवढं सकाळ सकाळ हे कुठे निघालेत, तर मी तुम्हाला पुढे सांगते. तर आमची आज होती ॲनिव्हर्सरी आणि ही होती 3rd ॲनिव्हर्सरी. सो आमच्या दिवसाची सुरुवात कशी करायची हे आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं आणि ट्यूसडे असल्यामुळे आम्ही ठरवलं आपण जाऊया सिद्धिविनायकला. बरेच दिवस आमच्या डोक्यामध्ये प्लॅन होता आणि त्याचा कधी मुहूर्तच येत नव्हता, तर तो आज आलेला आहे. सो आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीची सुरुवात अशी केली आहे. आम्ही थेट पोचलो दादरला आणि सकाळ सकाळ सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायला गेलो. खरंच तिथे जाऊन मंदिर बघून इतकं मन प्रसन्न झालं की आमच्या दोघांची दिवसाची सुरुवात एवढी छान झाली आहे. 3 वर्ष म्हणजे हे 3 वर्ष कधी गेले ना आम्हाला कळलंच नाही. राग, प्रेम, रुसवा, हट्ट हे सगळं आम्ही एकमेकांचं सांभाळ इथपर्यंत आलो आहोत आणि खूप काही गोष्टी पाहिल्या, खूप काही शिकवलं आम्हाला या नात्याने. तर खरंच बाप्पा थँक्यू सो मच असा पार्टनर दिल्याबद्दल आणि मी खरंच खूप खुश आहे आणि खूप आनंदात आहे. सुनीतसुद्धा तेवढाच आहे आणि देवाचरणी हीच प्रार्थना आहे की आम्ही दोघं सतत असे एकत्र राहू दे आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही एकत्र जिंकू दे. आमच्या बरेच काही स्वप्न आहेत आमचे जे आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि आम्ही दोघं त्याच्यासाठी उभे आहोत बाप्पाच्या आशीर्वादाने. तर खरंच छान वाटलं आणि सिद्धिविनायकला एवढी सकाळची गर्दी बघून ना खरंच असं वाटत होतं की लोकांची किती श्रद्धा आहे त्याच्यावरती. तर आमचं असं मस्त दर्शन पण झालं बाप्पांचं दुरून आणि खूप दिवसांची जी इच्छा होती ती पण सुद्धा पूर्ण झाली. आणि तिथल्याच एका दादरच्या आम्ही ना म्हणजे जे मोठं तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल स्वामी समर्थांचं मठ, योगायोगाने आमच्या डोक्यातसुद्धा नव्हतं, असं काही ठरलं पण नव्हतं. पण आमचं तेही दर्शन झालं स्वामींचं आणि स्वामी मला नेहमी दाखवून देतात की ते माझ्यासोबत आहेत आणि मी आणि सुनीत खरंच आम्ही जितकेही गोष्टी काही पाहिल्यात ते एकत्र पाहिल्यात. सो आमच्या दोघांच्या भरपूर गोष्टी आम्हाला एकमेकांना माहिती आहेत आणि हे सगळं आमच्या समोर येतं आहे. खरंच खूप छान वाटलं आम्हाला दोघांना. असा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या आयुष्याची परत एक सुरुवात केली नवीन टप्प्याला. तर देवा धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू.